ठरलं तर मग मालिकेच्या नुकताच प्रसारित झालेल्या जबरदस्त प्रोमोमुळे सध्या सर्वत्र अर्जुन सुभेदार लढत असलेल्या विलास मर्डर केसची चर्चा सुरू आहे. जुलै महिन्यात प्रेक्षकांना मालिकेत कोर्ट रूम ड्रामा पाहायला मिळाला आहे. सर्वात महत्वाचंच म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जुलै महिन्यात जाहीर केला जाणार आहे. ठरलं तर मग मालिकेत अर्जुन गेल्या अनेक महिन्यांपासून विलास मर्डर केसचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच त्याला साक्षी शिकरेचं पेंडल सुद्धा सापडतं. हा पुरावा सापडल्यावर सायली अर्जुन प्रचंड खुश होता. पण कोर्टात एक नवीन ट्विस्ट येणार आहे. विलास मर्डर केस सुरू होऊन आता 2 वर्ष उलटले आहेत. हा खटला 2 वर्षांपासून सुरू आहे. अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. तर आता अजून उशीर नको अशी ठाम बाजू दामिनी कोर्टात मांडते. यामुळे कोर्टाकडून एक महत्वाचा आदेश दिला जातो. जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच असं स्पष्ट केलं जातं. त्यामुळे आता अर्जुन सायलीच्या हातात फक्त 30 दिवस उरले आहेत. अर्जुनला या 30 दिवसात सगळे पुरावे गोळा करून कोर्टासमोर ठामपणे बाजू सिद्ध करावी लागणार आहे. ठरलं तर मग मालिकेचं मूळ कथानक आश्रमाच्या केस भोवती फिरतं. त्यामुळे निकाल 30 दिवसात लागल्यावर ही मालिका संपणार का असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला. याबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या. अखेर जुई गडकरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मालिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सायली आणि मधुभाऊ फोटोसाठी एकत्र पोस्ट देत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली कॅप्शन मध्ये लिहिते, मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ. ठरलं तर मग मालिकेत विलासचा खून खटल्याचे शेवटचे 30 दिवस. मालिका संपत नाही, पण केसचा निकाल मात्र नक्कीच लागणार आहे. त्यामुळे दररोज रात्री 8:30 वाजता मालिका पाहायला विसरू नका. या दरम्यान ठरलं तर मग मालिका संपत नसल्याने सध्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर या 30 दिवसात अर्जुन की दामिनी बाजी मारणार, केस कोण जिंकणार, साक्षी, प्रिया आणि महिपतला शिक्षा होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर ठरलं तर मग मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.